आज ही एक दिवसीय कीर्तन सेवा त्यांचे बंधू दीपकराव असतील आदी करून त्यांचा संपूर्णच मार्कड परिवार, शिंदे परिवार, पाहुणे मंडळी, आत्पेष्ट आणि सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप विडवलं या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, या कीर्तना संदर्भात ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असे वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त प्रणमचे धनंजयजी महाराज कदम महाराजांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराजांची विशेष उपस्थिती आहे. त्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालटाळकरी या ठिकाणी आपण पाहतो आणि सुंदर असं हरिपाठ मंदिर त्यांनी आपल्या परिसरामध्ये बांधलेलं आहे. म्हणून कदम महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो.
ध ध प ध ध प ध म प ग रे सा रे ग प ध प ध सा रे ग रे रे ग रे ग रे सा ध ध प ध ध प ग प ग रे ग रे सा रे ग रे ग रे ग प रे प ग प सा रे ग रे ग ग रे ग रे प प प ग प ध प ध ध ध प ध सा ध ग प ध सा ध ग प ध सा ध ग प ध सा ध सा रे ग रे ग ग रे ग प रे प प ग प ध प ध ध प ध सा ध ग प ध सा सा ध ग प ध सा सा ध ग प ध सा सा रे ग रे ग ग रे ग प रे प प ग प ध प ध ध प ध सा ध ग प ध सा सा ध ग प ध सा सा ध ग प ध सा सा गाडे कळी काळ पाया पडे करती घोष जे जेकार जळती दोषाचे डोंगर क्षमादया शांती बाना बंगये हाती करती घोष जे जेकार जळती दोषाचे डोंगर तुका मने बळी तेची एक भूमंडळी करती घोष जे जेकार जळती दोषाचे डोंगर विडाल विडाल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून या जगाच्या पाठीवर नेमके खरे वीर कोण आहेत या विषयाचं चिंतन करतात विडवल आज ही एक दिवसीय कीर्तन सेवा त्यांचे बंधू दीपकराव असतील आदी करून त्यांचा संपूर्णच मार्कड परिवार शिंदे परिवार पाहुणे मंडळी आत्पेष्ट आणि सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप विडवल या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे या कीर्तना संदर्भात ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असे वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त प्रणमचे धनंजयजी महाराज कदम महाराजांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे महाराजांची विशेष उपस्थिती आहे त्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालटाळकरी या ठिकाणी आपण पाहतो आणि सुंदर असं हरिपाठ मंदिर त्यांनी आपल्या परिसरामध्ये बांधलेलं आहे म्हणून कदम महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो या निमित्तानं माझे गुरुवर्य माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊंची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थित आहे त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत या निमित्तानं सुंदर गायनाचे साथ करण्यासाठी गायनाचार्य आमचे प्रवीण दादा असतील गायनाचार्य आमचे अविनाश महाराज असतील दोन्हीही मृदुंगाचार्य सुंदर आहेत मृदुंगाचार्य आमचे मारुती महाराज मृदुंगाचार्य विशाल महाराज आदी करून हे सर्वच मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही सेवा आहे. आणि तुकोबारे आजच्या अभंगातून काळ ज्यांच्या पुढे वागतो त्यांना खऱ्या अर्थानं वीराची उपमा देतात. विठ्ठल आपल्यावर काळाची सत्ता आहे, आपण काळावर सत्ता गाजू शकत नाही, त्यामुळे आपण वीराच्या यादीमध्ये येऊ शकत नाही. पण काळ ज्यांच्या पुढे नतमस्तक आहे तुकोबारे म्हणतात मी खऱ्या अर्थानं त्यांना वीर म्हणतो. विठ्ठल तुकोबारे विचारलं महाराज दुसऱ्याचं सांगू नका, तुमचं सांगा, तुमचा आणि काळाचा नेमका संबंध काय? तुकोबाराय म्हणले माझ्या पुढे काळाची सत्ता चालत नाही. तुकया घरी रावतसे तुकया घरी रावतसे तुकया सलाम करी रावतसे तुकया घरी काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम तुकया घरी राम तुकया घरी राम तुके काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम सलाम देव कामाला ठेवलेला गडी म्हणले माझ्या पुढे सत्ता चलत ना, आम्ही घरात एंट्री करताना देव दारात उभा आहे. काळ गुलाम वॉचमन पाहिला का, मालक आला कसा मुजरा करतो सलाम, तसा काळ आमच्या पुढे सलाम करतो. आमच्यावर काळाची सत्ता चालत नाही. तुकोबारा म्हणे काळाचा सलामाचा सोडा म्हणले, तेव्हा जर येडेवानी करायला लागला तर डायरेक्ट त्याच्या डोक्यावर पाय देतो. आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय अधिकार आहे. जगा काळ खाय आम्ही माता दिला. काळाच्या डोक्यावर तुकोबाने कधी पाय दिला? वैकुंठाला जाताना. तुकोबाराने वैकुंठ गमन करायचंय, पण गरुडावर बसताना 2 पाऱ्याचं अंतर कमी पडतंय. विमान खाली ना, विमान म्हणजे गरुड. हे प्रयाण काळी देवे विमान पाठविले म्हणजे गरुड हा त्याचा खरा अर्थ आहे. आणि तुकोबाराने नेला गरुड आलं होतं आणि तुकोबाने सदेह वैकुंठ गमन केले. तुम्हाला आम्हाला मान्य असेल नसल, पण तुकोबारा सदेह वैकुंठाला गेलीत हे नांदुरकीचं झाड सांगतंय. अजूनही दिहुला बीजाला जा, 12 वाजून 5 मिनिटांनी झाडाचा पाला हलत नाही, झाड हलतय. आणि झाड साक्ष देतंय की तुकोबारा वैकुंठाला चालले. त्याच्या पुढचं सांगू का? ह्याच्या विश्वास नसेल तर आळंदीवरून ज्ञानोबाऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो. ही ज्ञानोबाऱ्यांची ताकद आहे. माय काय सत्ता आहे. ज्ञानोबाऱ्या समाधीतून बाहेर निघाले की लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. गरुडावर बसायला 2 पाऱ्याचं अंतर कमी पडते. तुकोबाऱ्यांचा हा सगळा प्रसंग काळ्या का झाडाच्या आडून बघत होता. मॉनिटरला आवाज दे थोडा. तुकोबाने काळाला बोलवलं आणि 2 पर्याय दिले. एक तर उचलून विमानामध्ये ठेवा गरुडावर, किंवा खाली वाकून पाठीची पायरी बनवा. काळाने विचार केला उचलून ठेवणं अवघड नाही, पण जगाला आपली नम्रता दिसणार नाही. आणि तुकोबारांसारखी भक्ती कराल तर मी सुद्धा तुमच्या पुढे नतमस्तक व्हायला तयार आहे. हा संदेश काळाला द्यायचा होता. काळ खाली वाकला, त्याच्या पाठीवर पाय दिला. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. काळावर त्यांची सत्ता आहे म्हणून खऱ्या अर्थाने ते वीर आहेत. आपली काय सत्ता आहे माय बाप?
क्षणाचा सुद्धा आपल्या भरवसा नाही. माणसं म्हणतात ना आत्ता बोलला हो, आत्ता आम्ही संगच होतो, हे आत्ता फक्त घोकायलाय. काळ कधी उडी मारेल सांगता येत नाही. उंदरावर जसा बोका टापलाय तसा ह्याच्यावर काळ टापलाय. पाहे पा उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका ने तसे आपल्यावर काळाची सत्ता आहे. काळाची सत्ता आपल्यावर आहे, पण संतांची काळावर सत्ता आहे. विडवल म्हणून तुकोबाराय म्हणतात, काळ ज्यांच्या पुढे नतमस्तक आहे त्यांना मी वीर मानतो. वीर विठ्ठलाचे गाडी का कळी काळ पाया पडे. काळ त्यांचं दर्शन घेतो म्हणून मी त्याला वीरांच्या यादीमध्ये पहिलं मानाचा दर्जा दिलाय. कोणाला? वैष्णवनिष्ठाला. वीर या जगामध्ये अनेक वीर होऊन गेले. ठराविक वीर हा शब्द पुढे आला की आपल्या डोळ्यांसमोर त्यांचीच नाव येतात. स्वातंत्र्यवीर हा शब्द आठवला की आपल्याला आपोआप नाव पुढे येतं. स्वातंत्र्यवीर सावरकर, नरवीर तानाजी मालशरे. आधी लग्न कोंडण्याचं, मग लग्न रायबाचं, आणि शेवटी राजांच्या डोळ्यात पाण्याला राजानं म्हणावं लागलं गड आला पण सिंह गेला. अशी जीवाला जीव देणारे मावळे होते म्हणून तर स्वराज्य निर्माण झालं. नरवीर तानाजी मालशरे, दानवीर कर्ण. कर्णासारखं दान कुणी करू शकत नाही. कुणी काही दान देईन, मरण कुणी दान देईन का? हा, स्वतःचं मरण. कर्ण तरी काय सोपा योद्धा नव्हता माय बाप. तोला मोलाचा योद्धा होता, फक्त संगत मूर्खाची होती त्याच्यामुळे तेवढं त्याची क्रेज वाढली नाही, नाही तर तो टॉपलाच गेला असता. आता कर्ण काय सामान्य का माय बाप? पण अन्न दुर्जनाचं खाल्ल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली. काय दान दिलंय कर्णानं? अरे कवच कुंडला दान दिली, मरणा शेवटच्या क्षणी स्वतःचा दात सुद्धा पाडून देवाला दान दिला. काय उदार अंतकरण असं. कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू, आणि कर्णाचा सारथी शल्य होता, आणि देवाने शल्य अगोदरच फोडला होता. हे फोडाफोडी पहिल्यापासूनच आहे बरं का, पहिल्यापासूनच आहे. दिसायला तिकडे दिसतात पण ती नेमकी खरी कोणाची हे कुणीच सांगू शकत नाही. एखाद्या स्टेजवर जर 100 माणसं असतील, नेत्याची सभा चालू असेल, विचार मारा, त्याच्यातले 20 जण त्याला पाडायसाठी त्याच्या स्टेजवर असतात. ते त्याचीच खात्यात, त्याचीच बेतात आणि त्याचाच कार्यक्रम लावतात, आणि पुढच्याची स्टेजवर तशीच असते. त्याच्यामुळे त्यांचं आणि ह्यांचं गणित फक्त जुळवता आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने कर्णाचा सारथी शल्य हा राजा होता, आणि त्याला आतून फोडला होता, आणि त्याला फक्त एवढंच काम दिलं तर तू फक्त कर्णाला खचवायचं काम करायचं. कर्णानं किती चांगला बाण हाणला, शल्य म्हणायचा चुकलं, काय बाण हानीतो, काय युद्ध करीतो, काला आला रे म्हणले लढायला. कर्ण म्हणला मी करू तरी काय. आणि अर्जुनाचा जरी बाण चुकला तरी सारथी कोण आहे? कृष्ण. वा अर्जुना काय बाण हाणलं, ती कुणीकडे बाण सोडायला लागलं परत. मग एखादा लागायचाच ना. खचवणारी माणसं सोबत असली की प्रगतीच होणार नाही. नवीन पोरं सोर हे व्यवसायात उद्योगात काय उतरा नाही, बाकीचे लय घाबरतात. कशाला बाबा येतो आणि काय ना, आमचं आम्हाला माहिती, मग ते यालाच पाहिजे. हे सध्या मानसिकता लोकांची घाबरवणाऱ्यांची जास्त संख्या झाल्यामुळं तरुण युवा शक्ती मायबाप सगळी दिशाहीन झालेली. मायबाप उभारी देणारी माणसं सोबत पाहिजेत. वा म्हणलं की अर्जुन बाण हाणायचा, आणि रथाचं चाक फसल्याच्या नंतर कर्ण ज्या वेळेस हातानं मायबाप चाक काढत होता, दातानं बाण सोडत होता, मरताशनी देवानं याचकाचं रूप धारण केलं आणि त्याचा दात पाडून घेतला मायबाप. पण मरताशनी मी जर एका याचकाला दान दिलं नाही तर माझ्या दानवीर पदाला बट्टा लागन, काळीमा फासली जाईल. शेवटच्या शनी मायबाप त्याने दात पाडून दिला. दानवीराच्या बाबतीत कर्णाचा हात कोणी धरायचा नाही. त्याच्यामुळे जर आपल्याही जीवनामध्ये दान असावं, सप्ताह असेल, गावातली दिंडी असेल, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, आई वडिलांचं पुण्यस्मरण असे सात्विक कार्यक्रम करण्यासाठी माणसाचं अंतकरण हे उदार असावं. काय कायकडे पैसा मोकार आहे पण देण्याचे दानतच नाही म्हण. हाय फाय माणूस रस्त्यावर उभान भिकाऱ्याला मला साहेब रुपया द्या, नाही म्हणला जा पुढं. फटका तुटका सादरा चल भाकर तुकडा निघ आले का भिकारी, मला रुपया नाही, सादरा नाही, तुकडा नाही. मग इथं कशाला थांबला, चल की माझ्या संग भीक मागाय, 50 तुला 50 मला. म्हणजे आहे पण देण्याची दानत नाही. त्याच्यामुळे हे एक वाक्य सांगतो, असे कार्यक्रम करण्यासाठी फक्त पैसा असून जमत नाही. हे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं, दानशूर माणसं असावे लागतात. त्याच वेळेस दारापुढे टाळ वाजवतो. विडल हे कुठं कार्यक्रम होतात? थप भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन,
भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंता घरी 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 भजन पूजन जयवड भैरवन जयवड भैरवन जयवड भैरवन भाग्यवंत घरी भजन पूजन जयवड भैरवन जयवड भैरवन जयवड भैरवन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भजन भजन पूजन भाग्यवंता भाग्यवंता घरी बसणारे जरा प्रसन्न बसा बरं जरा थोडं असं जरा फ्रेश बसा बरं जरा थोडं का तुम्ही आमच्या खेळात नाही येत का काय बा जरा टाळी वगैरे वाजवा विठ्ठल म्हणा जरा प्रसन्न बसा किती मंगलमय वातावरणात सोहळा चालू आहे जरा तुमच्याकडे बघून आमनाला थोडं असं जरा प्रसन्न वाटलं पाहिजे असं जरा फ्रेश बसा विडल हा शिंदे परिवार हा मार्कड परिवार खऱ्या अर्थानं भाग्यवान म्हणावं लागल म्हणून आपल्या आत्यांच्या पुण्यतिच्या निमित्तानं भाचा हा कार्यक्रम आयोजित करतो मायबा भाग्यवंता गरी भजन पूजन याला सुद्धा दानशूर माणसंच असावे लागतात त्याच वेळेस असा सोहळा होतो स्वातंत्र्यवीर सावरकर नरवीर तानाजी मास दानवीर कर्ण धर्मवीर संभाजी महाराज असं कधी ऐकलं का हो धर्मवीर शिवाजी महाराज नाही धर्मवीर शब्द आला की संभाजी महाराजांनाच ती पदवी शोभून दिसते मायबाप काय निष्ठा होती धर्मावर दुश्मन म्हणतो संभा वडिलांनी जेवढं स्वराज्य कमवले जेवढे किल्ले कमवले तेवढे आम्हाला दान देऊन टाक तुला जीवनदान वडिलांनी कमवलेले संपत्ती दुश्मनानं मागितले तळपायच्या मस्तकले मुठ्या वळ्या डोळे लाल बुंद झाले राजन अजून संभाजी जिवंत आहे मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा नेणार नाही याला म्हणायचं धर्मवीर जीव सोडला वाजवा टाळ्या वाजवा हा जीव सोडला पण धर्म बदलला नाही याला म्हणायचं निष्ठा विडल धर्मवीर क्रांतीवीर नानासाहेब पाटील कर्मवीर बाहुराव पाटील महावीर हनुमंतराय महावीर विक्रम बजरंग कुमती निवार सुमती के संगी हनुमान चालिशेत आहे ना हनुमंतांना महावीर म्हटलंय का महावीर आहेत अहो दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीत नाहीत गप बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपके होत्या आपल्याला येडेवणी करायला हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीत जाळली हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी ताकद गाडी रावणाची जाळी पराक्रम काय सामान्य का माय बाप महावीर हनुमंतराय विद्यावीर एकलव्य श्री गुरुचनी नावे माती डोंगरी जयापाशी होती तेने कोळे त्रिजगती एकविध केली ज्ञानोबारे म्हणतात मातीचा पुतळा गुरूंचा बनवला आणि त्याच्यापासून ज्ञान शिकणं म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का ते विद्यावीर आहेत एकलव्य आणि एक वाक्य सांगतो ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर झाले बिझनेसमॅन झाले मोठे अधिकारी झाले गुरूंचा मार खाल्ला आणि जी गुरूंवर गुर राखली ती गुरान महागाईत हाई को हाले हो म्हशी वळत ते वड्या वड्याने ती हा गुरुचा अपमान केला ना गुरूंवर निष्ठा राहिली नाही आणि गुरूंचा मार खाल्ला ते ऑफिसर झाले विद्यावीर मातीच्या पुतळ्या गुरुवर निष्ठा ठेवली धनुर्विद्येमध्ये तरबेज झाला एकलव्य विद्यावीर असे वीरांचे अनेक प्रकार आहेत तुकोबाराने प्रश्न केला महाराज तुमच्या शब्दाला किंमत आहे तुमचा शब्द म्हणजे पाचवा वेद आणि तुमचा शब्द म्हणजे देव सुद्धा पदरात झेलतोय हे बाकीचे वीर आम्ही समाजामध्ये पाहतोय पण तुम्ही खऱ्या अर्थाने नेमके खरे वीर कुणाला म्हणता अभंगाच्या पहिल्या चरणात वीरा विठ्ठला जगाडे वीरा
आपल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, मी कुणाला वीर म्हणतो ऐका. वीर कोण? लगेच पुढच्या शब्दात त्याचं उत्तर आहे बरं का, नीट ऐका. वीर पण कोण? विठ्ठलाचे. जे विठ्ठलाचे आहेत आणि विठ्ठल ज्यांचा आहे ते वीर. नुसते वीर नाही, गाढे वीर. गाडे म्हणजे मुरलेला परिपक्व वीर विठ्ठलाचे गाडे. का हो त्यांना तुम्ही वीर म्हणता? पांडुरंगाच्या भक्तांना. कळी काळ पाया पडे, काळ त्यांच्या पाया पडतो. कसं शक्य आहे महाराज काळ पाया पडणं? आमच्या तर पडत नाही. आमची तर ते वाट बघू नये घडी घडीला. घडी घडी काळे हे वाटयाची पाहे, घडी घडी काळे हो वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता रबली जिंदा, हरिमुखी गाता रबली जिंदा. तुम्ही म्हणता पाया पडतो, हे तर आमची तर ते वाट बघतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे. आवाज. अजून किती आहे अवकाश, तो वाट बघू नये. मग तुकोबाराय म्हणले काळ का पाया पडतो त्याचं सोपं उत्तर थोडा मॉनिटर लावायचं. काळ जरी आपल्या दृष्टीनं बॉस असेल, हर बॉस का एक बॉस होत आहे. आपण ज्याला मोठं म्हणतो ना त्याच्यापेक्षा एखादा मोठा असतो आणि तो मोठा हातात आला मग टेन्शन राहत नाही. तुकोबाराय म्हणले काळ आमच्या पुढे सत्ता करत नाही, कारण काळाचा जो काळ आहे तो देव आहे आणि तो आम्ही आपलासा केल्यामुळं कळी काळ पाया पडे. काळ आमचं दर्शन घेतो. मेन माणूस हातात आला की आयुष्य संपन्न झालं. कस काय? ऐका काय झालं. एका जंगलामध्ये एक शिळी हुकली त्याच्या गँग मधून आणि गेली एका बाजूला. बाजूला गेली, झाडाखाली थांबली. घनदाट अरण्य आणि तिथं लांडगाला शेळीला म्हणला चला मी तुला खाणार. पण शेळी हुशार होती, नाहीतरी शेळ्या हुशारच असतात. तिथं काय झालं, तिथं जरा असा चिखल होता आणि चिखलात कधी काळी सिंह तिथं येऊन गेला असं त्या सिंहाच्या पायाचा ठसा त्या चिखलात असा रवलेला होता आणि सिंहाच्या पंजाचा ठसा शिळीनं बघितला आणि शिळीनं मायबाप चाल खेळली आणि लांडग्याला सांगितलंय, लांडगे दादा पायाचा ठसा कोणाचा आहे बघितला का? म्हणला हो. कोणाचा आहे? सिंहाचा. सिंह कोण आहे? जंगलाचा राजा आहे. शिळी म्हणली 5 मिनिटापूर्वी सिंह इथं येऊन गेला आत्ता एवढ्यात आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुला खाणार आहे, फक्त हात पाय धुवून जरा फ्रेश होऊन आलो. म्हणजे माझ्या कुणाचा शिक्का पडलाय? सिंहाचा. उद्या जर बातमी सिंहाला कळाली की सिंहाचं भक्ष लांडग्याने खाल्लं, मला तर मारायचंच हो. तू बी मारणार आहे, सिंह बी मारणार आहे. पण तू जर मला मारलं तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार. मला मारायचंय का नाही हे तू ठरव. लांडगा म्हणला कुठं मोठ्याच्या नादाला लागत बुवा. जाळ झाला तिकडे काय माती खाऊ म्हणला, पण हिजा नको नादाला लागायला. दिला सोडून शिळीचा. काही संबंध नाही बरं का शिळीचा आणि सिंहाचा. किती शिळी हुशार असेल याला लांडगा मागे. दुसरा हिंस्र पशु आला, शिळीने त्याला बी तसंच घुमिवलं, गेलं ते माघारी. तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनल सिंह आला. चला ताई उठा. शिळी हुशार होती. शिळी म्हणली सिंह दादा तुम्ही मला जरूर मारा, पण माझं 2 मिनिटाचं म्हणणं तर ऐकून घ्या ना. कायदा कळतो का नाही तुम्हाला? म्हणले शेवटची इच्छा विचारते, कोणी बी असू द्या. एक जणाला फाशीची शिक्षा झाली, त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणला माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. आता नुसतं गोट दाबून हे मरण खायचं, नरड तर दाबावं लागेल ना. आता शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या शिस्तीमध्येच बसली पाहिजे. ना तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या, असं कुठे जमत असतं का? काय तुझं शेवटचं म्हणणं बोल. शिळी म्हणली माझं 2 मिनिटाचं म्हणणं ऐकून घ्या. बोला. सिंह दादा अर्धा तासापूर्वी लांड घालता दुसरे हिंस्र पशु आले, पण कधी काळी तुम्ही इथं येऊन गेला आणि तुमच्या पायाचा ठसा या चिखलामध्ये रवलेला आहे, उमटलेला आहे. तुमच्या पायाचा आधार मी घेतला तर माझं मरण चुकलंय.
तुमचा आणि माझा संबंध नव्हता, पण तुमच्या पायाच्या पंजाच्या ठशाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलं आणि मला जीवनदान मिळालं. उद्या जर बातमी जंगलाला कळाली की सिंहाच्या पायाच्या ठशामुळे शेळी वाचली आणि सिंहानं शेळीला मारलं, पटतंय का तुमच्या मनाला? आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं तुमच्या पायाचा आधार घेऊन जगतात आणि तुम्ही आम्हाला मारता. हे तुमचं अंतःकरण, ही तुमची उदारता. तुम्हाला राजे पण शोभतं का? तुमच्या पायाचा आधार घेतल्यावर आमचं मरण चुकतंय, तुम्ही आम्हाला मारता. तुमच्या उदार अंतःकरणाला हे शोभत नाही. सिंह ढसा ढसा रडायला लागला म्हणून तो म्हणला नेमकं म्हणणं काय? काहीच म्हणणं नाही. शेळी म्हणली मी राखी आणली, मी तुम्हाला बांधणार आहे, मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. डायरेक्ट रक्षाबंधन झालं म्हणून. बहीण भावाचं प्रेम, आणि बहीण भावाचं प्रेम या कुटुंबात सुद्धा आहे बरं का. हा, इथं मनसिंगराव शिंदे त्यांच्या त्या बहीण होत्या आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा आपल्या परिवारावर, आपल्या आत्यावर हे प्रेम करून हा कार्यक्रम आयोजित केला. हे बहीण भावाचं प्रेम टिकवलं पाहिजे. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. सगळे अवघड परिसर रोज बघतो ना आपण जगामध्ये काय चाललंय. आणि बहिणींचा भाव किती प्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीने करते. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवऱ्याच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वाड्या मिळाना, साड्या काय मोकळा का? रांग जाताना सांगत आता खायचं एका जण, गायचं एका जण, वरून मालकाला साडी टाकते, भावाने घेतली. तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठे गायब होते. तर हे जरा बघच आहे बहीण भावाचं प्रेम. बहिणी नुसत्या बहिणी राहिला ना, त्या लाडक्या बहिणी झाल्यात इथं. काही सोप्यात का ह्या बहिणी 9,000 घेऊन कीर्तनाला आले तर एक हप्ता लेट झाले तर बाई चेंज झाल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा पुढचा हप्ता कधी. अरे म्हणलं मी सीएम आहे का आता? त्यांचा तर मेळ होऊन दे ना म्हणलं. विस्तार फिस्तार आला वाटतंय आता हप्ता. त्याच्यामुळे प्रसन्न आहे सगळे लाडके बहीण. दाजी मिले का वागू वागू जाशी तू ते घरी, जाशी तू ते. त्याला वाटत तेवढंच प्यायला पिला होत्या ना आपल्याला. रुपया देणार नाहीत ह्या तुम्हाला. हा, मालकाचं आयुष्यभर खाल्लं पण मालकाचं ऐकलं नाही. भावावर भरभरून प्रेम केलं. इतक्या दिवस फक्त ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया, पण बहिणीची किती माया हे 1 महिनाभरापूर्वी महाराष्ट्राने अनुभवलं. वन साईडच कार्यक्रम करून टाकला बहिणींनी. विठ्ठल शेळी म्हणली तुम्ही माझे बंधू, मी तुमची बहीण. तुमच्या पायाचा आधार घेतला आमचं मरण चुकतंय आणि तुम्ही मला मारता, शोभत नाही तुम्हाला. सिंहाने मायबाप शेळीला अभयदान दिलं. हत्तीला बोलून घेतलं मला इकडे ये, आणि या शेळीला घरी पोचून ये, माझी बहीण आहे म्हणला ही व्यवस्थित. हत्तीच्या पाठी शेळी बसली वर. किती उंची वाढली शेळीची बघा जरा विचार करा. एवढीशीच होती, कुठे गेली. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शेळीचं कधीच तोंड पुरलं नाही, वरून पाला हाणायची, नुसतं मोजकं कवळं कवळं शेंड हाणायची. खालून बाकीचे पशु पक्षी विचारायचे काय शेळीची हवा आहे बा. शेळीला विचारलं होय ग ताई एवढं वजन कसं काय वाढलं? शेळी म्हणली मी किरकोळांच्या नादीच लागले नाही. जो जंगलाचा राजा आहे तो मी आपला सगळा. मूर्खांच्या आयुष्यात नादी लागायचं नाही, किरकोळांच्या नादी लागायचं नाही, बॉस हातात धरायचा. आणि मेन राजा हातात आल्यामुळं माझं मरण चुकलं. तुकोबरा म्हणे जंगलाचा राजा आपलासा केला तर शेळीचं मरण चुकतंय, मग जगाचा राजा आम्ही आपलासा केल्याच्या नंतर आमचं मरण का चुकणार नाही? काळाचा जो काळ आहे तो आम्ही आपलासा केलाय. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला आता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी हरी आला हाता मग कैची भय चिंता. आता भय नाही आईशी वाटे जीवा, घडली आज सेवा समर्था. समर्थाची सेवा घडली त्याच्यामुळे काळाची भीती वाटत नाही. तो काय आमच्या पुढे चाल करणार आहे?
कळे काळ पाया पडे का जो काळाचाही जो काळ आहे तो आमच्या हातात आल्यामुळं आम्हाला काळाची चिंता वाटत नाही. ठीक आहे महाराज, काळाचा काळ तुमच्या हातात आला म्हणून तुम्ही वीर म्हणता, पण मग थोडा आमच्यावर बी कृपा करा ना, जरा थोडा आम्हाला बी मार्ग सांगा, म्हणले एखादा उपाय सांगा, काळ आमच्या बी पाया पडवायचा आम्हाला. नेमका उपाय काय? अभंगाच्या दुसऱ्याच्या करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, वा 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 उपाय काय? दुसऱ्या चरणात करते घोष जय जयकार. आणि त्यामुळे होतं काय? जळते दोषाचे डोंगर, नामामुळे दोषाचे डोंगर जातात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे कित्येक पण नाम घेता विठोबाचे पर्वत जळते. हे नामाचं चिंतन आमच्या मुखामध्ये असल्यामुळं काळाची सत्ता आमच्या पुढे. तुकोबा म्हणे काळाला इतका हाणला आणि आम्ही बाण कोणते केले? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता बरा हरे राम, राम नामाचे बाण केले मग काळाची फजिती केली. विडल म्हणून आपल्या हे जीवनामध्ये नामाचं चिंतन व्हावं. काय भजन आहे संतांचं, गोविंद गोविंद मना लागल या छंद, रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे, दैवत हे रंग लाया रंगी, तुका विठ्ठल सर्वांगी. किती भजन आहे संतांचं. आवाज हॅलो. माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, आनावरवाचा, आनावरवाचा, आनावरवाचा. माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, आनावरवाचा, आनावरवाचा, आनावरवाचा. माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, आनावरवाचा, आनावरवाचा, आनावरवाचा. माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, आनावरवाचा, आनावरवाचा, आनावरवाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, घेतला से. माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, आनावरवाचा, आनावरवाचा, आनावरवाचा. माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा आनावरवाचा, आनावरवाचा, आनावरवाचा. वाचा माझी मजा वाचा. माऊली पटाडे पॅटर्न बसणारे म्हणते नाही का धावत ते बो एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावे लागते. इतकं सोपं आहे का काय गायन वादन. जिंदगी गेली काय कांच्या सहा लागा नाही, तालत्या त्यांच्या सपनात सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळलं ते, हो तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला बाळा. तू पहिलं घर गाडव नाही तर मी येडा होईन बो. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराच्या टाव करून काय चाललंय रे ह्यांचं, नेमकं काहीच चाललं नाही. लय सुपत चाललंय. भजन संतांचं कसं ह्याचं चिंतन चालू आहे. माझी मजा झाली अनावर वाचा, अनावर वाचा झाली.
करते घोष जय जयकार. नामाच्या जयघोषाची ताकद ज्ञानोबऱ्या सांगतात. आयशे माझे नि नाम घोषे नाहीचे करते विश्वाचे दुःखे हे जगचे महासुखे दुमदुमीत भरले हे नामाची ताकद आहे. म्हणून करते घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. ऐका नाम घोषाची काय ताकद आहे. आपण हे श्राद्ध करतोय हे का करायचं. आपला हिंदू धर्म वारकरी संप्रदाय आपली वैदिक संस्कृती ह्याचे तत्व ह्याच्या परंपरा आपण आपल्या धर्माचं वैभव आणि प्रत्येकानं आपल्या धर्माचं पालन करणे प्रत्येकाचं कर्तव्य. श्राद्ध हे अत्यंत पुरातन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असलेली परंपरा आहे आणि ते करणं हे ते मुलांचं त्यांच्या परिवाराचं हे कर्तव्य आहे. मायबाप आपण करतोय यात नवल नाही. नाथ महाराजांनी सुद्धा पितृपक्षामध्ये पितर जेवायला घातले. संत साहित्यामध्ये अनेक पुरावा आहेत की श्राद्धाचा विधी त्यांनी त्यांच्या घरामध्ये पार पाडलेला आहे. नाथ महाराजांनी गावातल्या पंडित मंडळींना निमंत्रण दिली. पण सकाळी 7 वाजता ज्यांना खरी भूक लागली होती त्या गोरगरिबाला जेवण खाऊ घातलं. आणि मग मधली जी कंपनी असती ना भांडणं पिटवणारे त्यांनी त्या पंडितांना जाऊन सांगितलं म्हणजे तुम्हाला 12ला बोलवलं ना 8ला दुसऱ्याला जीव घातले म्हणजे तुम्हाला काय इज्जत आहे का नाही म्हणले गावात. तुम्ही तर ठरलेल्या पंडित आहे. 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुन्हा तुमच्या पाटेत काय किंमत राहिली तुम्हाला म्हणजे. तुमच्या अगोदर गाव जेवून गेलं तुम्ही बसले म्हणजे इकडे भजन केले. त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे नाथ महाराजांच्या घरी आता पितराच्या दिवशी गावातला एकही पंडित जेवायला जाणार नाही. द्या निरोप म्हणले नाथ महाराजांना. नाथ महाराजांना दुःख झालं. डोळ्यामध्ये पाणी आलं. एवढा स्वयंपाक आता वाया जाणार आणि एवढं केलेलं पितृपक्षामध्ये जर पितर जेवायला आले नाही तर हा कार्यक्रम कसा पार पडायचा. हरिभक्ताने आवाज वरचा कमी ठेवा हितला वाढा खालचा. संतांनी घाबरायचं नाही. नाथ महाराजांना काळजी करायचं काय काम आहे. जगाच्या बाबतीत काम करत होता. काय काम पाणी जागर चक्र पाणी पाणी जागर चक्र पाणी आहे. पाणी जागर चक्र पाणी वाये. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळवंत त्यांचे पाय. 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 वाळू आरती स्वामी एकनाथा. वाळू आरती स्वामी एकनाथा. वाळू आरती स्वामी एकनाथा. वाळू आरती स्वामी एकनाथा. देव तिथं कामाला आहे. घाबरायचं काय काम आहे. न सांगता करी सर्व काम. पैसे देऊन माणसं कामाला मिळा नाहीत. मिळतात का माणसं. एका पोरला 40,000 महिना ठरला. मालकाने सांगितलं माझी सगळी कामं नीट करावं लागतात. हे म्हणा नीटच करतो काम पण माझ्या 2 अटी मान्य करावं लागतात. पहिली अट मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं म्हणजे दिलं. आणि दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. झप काही पाहिजे रे. उठलं की गिळीतून गिळलं की मोर असतो. तो काम कधी करणार आहे. आणि देव फुकट काम करतो ना. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. आवाज अनन्य भक्ती भावी निळा वंदी त्यांचे पाय. देवाने सांगितलं नाथ बाबा डोळे पुसा. का डोळ्यात पाणी आलं. पंडित हे ठरलेले आपले मित्र येणार नाही जेवायला. काळजी करू नका. त्यांच्या बापाला आणण्याची ताकद आपल्यात आहे म्हणजे तुम्ही फक्त ताट लावा. देव बाजूला आले डायरेक्ट यमाला फोन केला. जय हरी विठोबा पाटील बोलतोय पंढरपूरवरून. मालकाचा फोन आला की यम लागला लट 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 का बोला ना अध्यक्ष काय काम आहे. काम काहीच नाही म्हणले. ही गावाची रुसून बसलेत ना ह्यांचे बाप आजोबा पंजोबा खाली पाठवा. यम म्हणला तसं जमत नाही का. खालची वर नेता येते पण वरची वरत खाली पाठवा येत उलट कुठं घडत असतं का. देव म्हणले तू येडेवणी करू नको. मी तुला त्या पदावर कामाला ठेवला आणि तू माझीच कामं करी नका. तुला त्या पदावर राहायचं. पद म्हणलं की माणूस भ्रष्टाचार करायला तयार होतो. म्हणजे पद पाहिजे असेल तर काळं पांढरं तुला करावं लागेल. या मला अहो पण पत्रकार वगैरे ईडी वगैरे माझ्यावर लागेल. तू गबस म्हणले. तू तुझं सगळं मी वरच्या लेवलला हँडल करतो. तू फक्त भ्रष्टाचार कर. बाकीचं तू येडेवानी करू नको. दिली ना वरची खाली पाठवून. मोठ्याचं काही खपत बरं का. गरीब मिली बिड्या ओढवडू ही असंच आहे पहिल्यापासून. माय बाप हाय का आता वरचे खाली आणणं कोणत्या तत्वात बसतंय का. पण हरी आला हाता हे असं आहे बघा. आले ना वरचे पूर्वज खाली बसली पंगत.
आणि जी गावात रुसून बसली होती ती म्हणले जाऊन बघू आता काय करते ते. एक जण खिडकीतून डोकाला त्याचा बाप जीवत होता तेव्हा म्हणला म्हातारा जीवत आहे का 12 पुण्य तिथे घातल्या म्हाताऱ्याच्या. म्हातारा कस का दुसरा म्हणला गांजा पेल्यामुळे भांबावलाय तुम्हाला सर बाजूला. त्याचा आजोबा म्हणला माझा तर आज आहे. तिसरा म्हणला पंजोबा. अधिकार नाथ महाराजांचा लक्षात आला, अहंकार गेला. नाथबाबांचं दर्शन घेतलं. महाराज आम्हाला माफ करा, आता आम्हाला जेवायला वाढा. नाथ महाराज म्हणजे जेवाय मिळन पण आता पित्रांचं उष्ट खावं लागणार. उष्ट खातो पण जेवण द्या. सिद्धांत संपला. पितृपक्षामध्ये पितर जेवायला घालणं, आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करणं हे अत्यंत पुरातन परंपरा हे मला सांगायचं. आज आईंचं एवढं सुंदर या ठिकाणी आपण यथाविधी पूजा वगैरे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. का श्राद्ध करायचं, आज जो आपण त्यांना नैवेद्य दाखवणार आहे हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो. हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते इतके प्रसन्न होतात. हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज सुद्धा या परिवाराला उत्तम प्रकारे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुका मने पितृ आशीर्वाद दे. जय हो जय हो टाळ हा हा हा. तुका मने पितृ आशीर्वाद देते. तुका मने पितृ आशीर्वाद देते. तुका मने पितृ आशीर्वाद देते. तुकोबारायांचे प्रमाण आहे बरं का. नीट आहे का. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. आजचा सोहळा पाहून आई साहेब स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आशीर्वादाची ताकद. कल्याण याची ते व्हावे कुळा. संपूर्ण कुळाचं आवाज द्यावा थोडा म्हणून. संपूर्ण कुळाचं कल्याण होणार. अगोदरच झालेले आणखी होणार. त्यांच्या आशीर्वादामध्ये ते सामर्थ्य आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आजचा हा पवित्र दिवस आहे. म्हणून त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुद्धा करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. बर महाराज जयघोष करतात हो, पण तुम्ही तर त्यांना वीर म्हणता. आणि वीर म्हणलं की योद्धा, योद्धा म्हणलं की लढाई, लढाई म्हणलं की शस्त्र. मग संतांकडे नेमके कोणते शस्त्र आहे? क्षमा दया शांती बाण अभंग हाती. संतांकडे जे शस्त्र आहे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात क्षमा दया शांती हे संतांकडे शस्त्र आहे. क्षमा शस्त्र दया पुरुष नराचे हाती. तुकोबारे सांगतात क्षमा नावाचं शस्त्र ज्याच्याकडे आहे ना ते काळाला सुद्धा नागवतात. मायबाप माफ करायला शिका. अंत करणं मोठं पाहिजे हो. काय काय माणसं कवाचा शब्द ध्यानात ठेवतात. तेव्हा मला असं म्हणला होता मग मी असंच वागणार ना. असं येड्यावणी करू नको. सोडून दिन पुढं जग आनंदानं. ह्याला डोक्यात ठेवतो र. क्षमा माफ करायला शिका. क्षमा दया. दया म्हणजे कळवळ अंतकरणाची अवस्था आहे. आणि क्षमा आणि दया या 2 गुणांचं मिलन झाले की 3रा गुण प्राप्त होतो तो म्हणजे शांती. मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिरा. शांती परते नाही सुख हे अवघेचे दुःख. आणि हे क्षमा दया शांती हे आमच्याकडे शस्त्र आहे. आणि या शस्त्रांना जर लोकांना रिझल्ट आला नाही तर आम्हाला ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागतं. कोणतं? बाण अभंग ये हाती. आम्ही अभंगाचे बाण करतो. काय अभंगाचे बाण आहे जरा गाथा वाचा. दोनही बाजूत बरं का. एका चरणात किती 2 विरोधाभास आहे बघा. क्षमा दया शांती ही दयाळूपणाची अवस्था सांगितली आणि अभंगाचे बाण हे तर परत वीररस सांगितला. दोनही गोष्टी आयुष्यात पाहिजेत. अहिल्यादेवी होळकरांच्या विचारानं जगणारे आपण माणसं आहेत. त्यांचा कधीतरी फोटो बघा. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात महादेवाची पिंड आहे. विडवलं एखादा जर येड्यावानी करायला लागला तर त्याला इकडून येतो तलवारीच्या बाजूने. निष्ठावान धर्मनिष्ठ माणसं आले की महादेवाचे पिंडे. न्यायप्रिय देवता म्हणून समाज त्यांच्याकडे पाहतो. काय समाजाची सेवा केली.
समाजाची सेवा करण्याचा अहिल्यादेवींचा वेगळाच होता थाट. वाघासारखा कणा होता ताठ. 50 वर्षाच्या जीवनामध्ये शत्रूला कधी दाखवली नाही पाठ. संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर त्या माऊलीने बांधले घाट आणि अशी अहिल्यादेवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी माऊली पुन्हा जन्माला यावी. काय प्रशासन कसं चालवायचं, न्याय कसा द्यायचा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिष्ठ माणसं कशी जपायची, मंदिराचा जीर्णोद्धार कसा करायचा, अहिल्यादेवींकडून शिका. भारताच्या चारही दिशेला जा. अहिल्यादेवींशिवाय भारताचा इतिहासच पूर्ण होत नाही. काशी विश्वनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा अहिल्यादेवीने केला. महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणं माय बाप. चांदवडला गेलतो, नाशिकमध्ये 400 एकर जमीन होती अहिल्याबाईंची. तिथं अजूनही त्यांचा रंगमहाल आहे. चंद्रेश्वर नावाचे भगवान शिवजी, त्यांच्या हातात महादेवाचे पिंड. 400 एकर जमीन त्यांनी तिथं दान दिली. तसे तुकोबाने दिली आपल्याला माहिती. अहिल्यादेवींनी तो दिलेला दानाचा वासा अजूनही, आणि फक्त काही त्यांच्या समाजाला नाही दिली बरं का, सगळ्या समाजाला दिलेली. अजून ती लोक अहिल्यादेवींची फोटोज प्रत्येकाच्या घरामध्ये. सांगण्याचा उद्देश, जात कोणती याला किंमत नाही, कर्तृत्व काय ह्याला किंमत आहे. सध्या जी महाराष्ट्राचं दूषित वातावरण झाले नाही, हे महाराष्ट्राची खरं सांगतो व्याख्याच नाही. अरे भारत देशाला दिशा दाखवणारा राजन ते जर जातीपातीमध्ये विखुरलं गेलं तर ह्याची प्रगती होणार कशी? आपल्या मनात कधी जातपात धर्म गावगाड्यात ध्यानात आलं का? वरची राजकीय माणसं चॅप्टर असतात, त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी उगा ठिणग्या टाकतात. खालच्या नीट राहा, आपल्या ती तरी वाढू नका. आपण सगळे ज्ञानोबा तुकोबाची लेकर आहेत. एक जीवानं राहा. ज्या कुटुंबात की त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, ज्या गावात की असतं त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जोर असं, पण धर्मासाठी, गावाच्या उन्नतीसाठी, सामाजिक कार्यासाठी सगळ्यांनी जातपात धर्मभेद सगळे विसरून एक जीवानं राहा, तर गावाचा विकास होणार आहे. तुका म्हणे नाही जाते सवे काम हित जात नाही, सगळं असे येते हे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सध्या हे महाराष्ट्राचं जे वातावरण, अहो छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. जातीची माणसं एकत्र केली नाही, पण या मातीची माणसं एकत्र केली. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा स्वराज्य निर्माण केलं, आणि या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. विषय चालू आहे. महादेवाची पिंड इकडे क्षमादया शांती, दुसऱ्या हातात तलवार, बाणा अभंग हाती, दोनही बाजू. तुम्हाला खरं सांगा, एका कुटुंबात जर 4 भाव असतील तर 2 गंधावाले पाहिजेत, आणि 2 म्हणजे निवर बाह्या मागं सारणारे पाहिजेत. काय म्हणणं आहे बरं तुझं? तर ते कुटुंब गावात टिकत नाही, तर लोक पिटच करते त्या कुटुंबाचं. 2 निवळ अशी म्हणजे फक्त धरायलाच पाहिजेत. बघा, ही रामायणापासून सिस्टीम तशी. बघा तुम्ही, रामायणात 4 भाऊ, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राम शांत, लक्ष्मण कडक, भरत शांत, शत्रुघ्न कडक. खरी जोडी रामाची आणि भरताचीच पाहिजे होती का नाही? शांत शांत एका बाजूला, कडक कडक एका बाजूला. तसं आहे का? वनवासात बी कसे आहेत राम आणि लक्ष्मण, एक शांत आणि एक कडक, म्हणजे एक पेटवा आणि एक इजवा आहे. आणि महागबी राज्य कारभार अयोध्येचा व्यवस्थित चालवायचा, तिकडे बी तशीच गँग ठेवली. एक भरत आणि शत्रुघ्न. आणि शत्रुघ्न बी काय रागीट माणूस होता मायबाप, आणि भरत जी शांत होते मायबाप. असे 4 भाऊ असतील तर 2 आशे पाहिजे. सगळेच गांधावाले असून जमत नाही ना. अहो सगळेच माळकरी झाले, देशाच्या सीमा कोणी राखायच्या? आपल्या गळ्यातला टाळ सुरक्षित राहण्यासाठी आर्मीतल्या जवानांच्या हातामध्ये बंदूक सुद्धा पाहिजे. हे तेवढंच महत्वाचं आहे. शस्त्र आणि शास्त्र. शस्त्राला शास्त्राचा आधार पाहिजे, आणि शास्त्र टिकवण्यासाठी शस्त्र सुद्धा महत्वाचं आहे. त्यांच्या हातात बंदूक आहे म्हणून इकडे सप्ते यात्रा कीर्तन महोत्सव चालू. ते देशाच्या सीमा त्यांनी शाबूत ठेवलेले आहेत. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय, आणि रात्र डोळ्यामध्ये तेल घालून ते भारत मातेची सेवा करतायत. त्या आर्मीतल्या जवानांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा मायबाप. त्यांची खरी सेवा आहे मायबाप. आणि आपलीच लेकर आहेत ना ती गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, वारकऱ्याची पोरं. एखाद्या आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा? हा, त्यांनी फक्त त्यांची सिस्टीम चालू ठेवायची आणि सीमा आपण राखायच्या. हे वाघाचा काळे असणारी आपल्यासारख्या शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची पोरं देश सांभाळत ते, कारण त्यांच्याकडे सुद्धा हे शस्त्र आहे. तसं तो कोबराय म्हणतात, आमच्याकडे 2 बाजू आहेत, क्षमा, दया, शांती. हे शस्त्र नाहीच फरक आला तर बाण अभंग हाते. मी अभंगाचे बाण करतो,
आणि समाजाच्या अंतकरणाला तुकोबारांच्या अभंगाचे बाण आपल्या लागू द्या आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ द्या. यासाठी हा धर्म मंडप आहे. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा सुंदर कार्यक्रम या परिवारानं आयोजित केला. का श्रद्धाला कीर्तन करायचे या निमित्तानं देव देश धर्म संस्कृती आचार विचार आपल्या परंपरेचं पुनरुज्जीवन होतंय आणि धर्माची तत्व आपल्या अंतकरणामध्ये रोजावी यासाठी धर्ममंडप आहे. तरुण मुलांना जाता जाता एक विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा. हे तरुणांचं आद्य कर्तव्य. ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी स्वतःचं जीवन जाळलं, तुमचं जीवन उभा केलं, त्यांची सेवा करणं हे तुमचं परम कर्तव्य. पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला, कुणी आणला? पुंडलिकरायने. पण पुंडलिकरायने नेमकी सेवा काय केली? माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ गाते, माया बाप केवळ गाते. देण्याला जावे तिथाची, देण्याला जावे तिथाची. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, काय केले, काय केले. आई वडिलाची सेवा केली आणि काय केलंय दुसरं? आणि परब्रह्म उभे ठेले. देवाला उभं केलं. आई वडिलांच्या सेवेत हे सामर्थ्य आहे. माझा आई वडिलाची सेवा करा. आणि आज आत्यांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी हा परिवार करतोय. ही जुनी जी माणसं होती ती शिक्षणानं कमी असू द्या पण संस्कारानं विचारानं फार पुढे पोचलेली होती मायबाप. आज त्यांचे बंधू सुद्धा आपल्या समाजाविषयी त्यांच्या अंतकरणात विशेष तळमळ होती. ही जुनी माणसं आपल्यापेक्षा व्यवहार ज्ञानानं माणसं जिंकायला फार हुशार होती मायबाप. आणि ही कष्टातून माणसं मोठी होत असतात. देव फुकट कुणालाही देत नाही. आज या परिवाराकडे सगळे मायबाप शिक्षण क्षेत्रामध्ये, शिक्षण संस्थाही त्यांच्या आपल्या गावामध्ये आहेत. शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण म्हणजे हे वाघिणीचं दूध आहे. जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मायबाप शिक्षणाची गंगा दारादारात पोहोचवणं हे फार मोलाचं कार्य आहे मायबाप. त्याच्यामुळं आज शिक्षणाचा दर्जा राखून या परिवारांना दादासाहेब असतील, दीपकराव असतील, हे दोनही बंधू या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व गावातील मुलांना, परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करतायत. आणि या निमित्तानं क्षेत्र कोणते असू द्या त्याचा परिपूर्ण अभ्यास असावा लागतो. त्याच वेळेस यश मिळत असं ज्ञानोबऱ्याच सांगतात. अभ्यासावनी गहन पारता मग ज्ञान, ज्ञानापासून ज्ञान विशेषे, म्हणून अभ्यासाचे काही सेवता दुष्कर नाही. या कारणी माझ्या ठेवी अभ्यास मिळाला साध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाची कास जीवनामध्ये असावी, प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या मुलांना अभ्यासच नको झालाय, त्याच्यामुळे सगळे अस्ताव्यस्त झाली. पण ज्याच्या जीवनात अभ्यास आहे तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये कष्ट करा, साधना करा. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच क पासून क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे कर्तव्य करा, क म्हणजे काम करा. हे सांगण्यासाठी क आधी काम करा मग खा ख. आणि मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. गर्व झाला की 100% घसरणार घ, घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल कधीच कुणाचा चमचा होऊ नका. च चमचे तोंडावले खास बोलतात. वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात आणि पुढे गेलं भांगार येते त्याने तर गावचं वाटोळी केले. चमचे कसा विश्वास ठेवायचा हो? तोंडावर एक महाग एक. पूर्वी चमची चांदीची होती, आता चमच्यांची चांदी फक्त चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे. आणि जे आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळ का असावं पण जळ का नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. इकडे आलाय का? आज सगळीकडे तेवढे फॉर्म मध्ये या. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, जळाजळीचा रोग. काय सोपा आहे का? लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात भेटतं एका गावात 500 रुपयाच्या आसपास किंमत आहे. कधी गेले तर घेऊन या. गावचं नाव आहे देहू, डॉक्टरचं नाव आहे तुकोबर, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे बरं का. त्याच्यातलं एकच इंजेक्शन घ्यायचं, लय गोळ्या खायच्या नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊन गोपाळ चित्त निर्मळ ठेव म्हणजे जळाजळी होणार नाही. आपली माणसं मोठी करायची का?
आपल्याला आपल्याची किंमत कळत नाही. आपली जमीन एका निघल्या आपण आपल्या भाऊकी देत नाही का तर त्याची वाढन ना, आपण लांबचा आणतो आणि तो परत तिथं कंपनी टाकतो ना आपल्याला वॉचमॅन ठेवतो. ही पुण्या मुंबईला काय राडा चालू आहे सध्या. यांनी जमिनी इकून टाकल्या आणि बाहेरची दुसरे घेतले उद्योगपती आपल्या गावात बोलून त्यांनी पटांगणच करून टाकलं. हे मालक होताना आताच हे म्हणतो वॉचमन येऊन द्या रिवर्स मरण टायर खाली. तू मालक होताना पण तुझी ही अवस्था झाली. जमिनी इकू नका. शेतकऱ्याला सुद्धा माझी विनंती नाही, इकायची असेल तर जवळच्याला तरी एका मागं पुढं परत घेता येईल, पण आपण आपल्या भावकीत देणार नाही, जवळच्याला देणार ना का. आपली माणसं मोठी झालेली आपल्याला सण होत नाही हे जरा सोडा. आपल्या माणसावर प्रेम करा शिका. आपला गायक वादक परिसरातला कीर्तनकार दुकान टाकलं, बिझनेस टाकला, व्यवसाय टाकला, एखाद्याची संस्था करा ना सहकार्य. हे सामाजिक म्हणून आपली जबाबदारी. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात जर चमकत असेल तर गावाने मिळून सहकार्य करा. तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. विडलं म्हणजे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही. देव सुद्धा त्याची झाडं जडते होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राहत, संकट आल्यावर डगमगू नका मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हात, तरबेज असेल थकू नका यश मिळून पण जरा दमदारा दमदारण्यासाठी धाडस ठेवा आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. एवढीच बाराकडे बरोबर झाले तुम्हाला. आता सगळेच एकदा सांगितल्या उन्हात आणायची लोड येईन. हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा एकदा मापात देत असतो, 7 दिवसांनी परत व्हिजिटला बोलवत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल काय कष्ट. ही जुनी माणसं कष्टप्रिय होती. मायबाप शून्यातनं त्यांनी विश्व निर्माण केलं. आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले म्हणून त्यांच्याकडे बघितल्यावर मना वाटतं गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गोबरे म्हणतात आमच्या हरिभक्ताची कीर्ती, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणीच का त्यांची कीर्ती. क्षमा दया शांती बाण अभंग याते. अभंगाचे बाण क्षमा दया शांती शस्त्र का आमच्या पाया पडतो म्हणून तो गोबरे म्हणतात